माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 16. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करते व प्रारंभ करते. भाग 46. पाणिनी, बोपदेव, पतंजल या महर्षीच्या कथा. सूत महर्षी सांगत होते, सामण ऋषींचा पुत्र पाणिनी हा होता. एकदा त्याचा कानभृगर व त्यांच्या शिष्यांची वाद झाला. श्रेष्ठ शास्त्रांमधील त्या पंडितांनी पाणिनीचा पराभव केला. अतिशय लज्जित झालेला पाणिनी तीर्थयात्रेस निघून गेला. सर्व तीर्थात स्नान केल्यावर, देवपितरांना तृप्त केल्यावर केदारेश्वराजवळ तो शंकराचे ध्यान करू लागला. 28 दिवस कठोर तप केल्यावर रुद्रदेव प्रसन्न झाले. ते त्याच्यासमोर येऊन म्हणाले, वर माग. गदगदलेल्या स्वराने त्याने त्याचे स्वागत केले, स्तवन केले आणि म्हटले, विद्येचे मूळ सर्वश्रेष्ठ तीर्थ मला सांगा. त्याप्रमाणे महादेवांनी सर्व अ, इ, उ, न वर्णाने युक्त सूत्रे, राग द्वेष या दोषांना धुवून टाकणारे ज्ञानाच्या हृदयातील सत्य त्यास सांगितले. ते म्हणाले, जो ह्या मानस तीर्थात स्नान करतो त्यास ब्रह्मज्ञान होते. त्यानंतर पाणिनीने अष्टाध्यायी, सूत्रपाठ, धातुपाठ, लिंगसूत्र याची रचना केली. अशाच प्रकारे दरीमध्ये जाऊन राहणाऱ्या बोपदेव नावाच्या विद्वानाने भागवताचे महात्म्य कृष्णाच्या तोंडून ऐकले. कृष्ण म्हणाला होता की शंकराने पार्वती सांगताना एका दिव्य पोपटाने ते ऐकले. शंकराच्या आज्ञेनेच तो भूलोकी आला. त्याने राजा विक्रमास सांगितले, कारण भागवतातील ज्ञान देण्यासारखे दुसरे दान नाही. बोपदेवाने हे ज्ञान भगवती कथेच्या रूपाने विश्वास केले. चित्रकूट पर्वतावर राहणाऱ्या पतंजली विद्वान देखील पाणिनीप्रमाणेच वादात हरल्यावर त्याने सरस्वतीची उपासना केली. ती विंध्यवासिनी त्याला प्रसन्न झाली, त्यास ज्ञान मिळाले. त्यानंतर तो वादात अजिंक्य झाला. पुंडरीकाक्ष, तिलक, तुळशीमाळ, गरुडध्वज, कृष्ण मंत्र, मंगल गोष्टींचा प्रसार त्याने घरोघरी केला. तसेच व्याकरणावर महानभाष्य करणारे पातंजल सूत्र निर्माण केले. या मंगल गोष्टींनी पवित्र होऊन सर्व प्राणी मात्र सुखी होतं व कोणी दुःखी राहू नये. भाग 47. भारत खंडातील राज्यांचा इतिहास. सूत म्हणाले, द्वापार युगात संपताना महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्रात झाले. पांडवांचा त्यात विजय झाल्यावर 18व्या दिवशी कृष्णस्तुतीने शंकर आले. त्यांनी पुढे घडवणाऱ्या घटनांची भविष्यकाने भविष्यवाणी विचारली. धर्मपुत्र बळखाणीच्या अंशाने भीम, वीरण मलेच्छांच्या अंशाने अर्जुन, परिमलाच्या अंशाने पांडवांचे अंश कलियुगात जन्म घेतील. ते धर्माच्या विशेष वृद्धीसाठी ते असून सूत ऋषी योगनिद्रेत बराच काळ मग्न झाले. या निद्रेतून ते जागे झाल्यावर पुढील इतिहास ते सांगू लागले. सम्राट विक्रमादित्यानंतर भारतात अनेक राज्य झाली. सिंधू नदीच्या पूर्वेस, शतबंधाच्या उत्तरेस, बद्रीच्या पूर्वेस ही राज्य होती. त्यांची नाव आपण बघूया. इंद्रप्रस्थ, पांचाळ, कुरुक्षेत्र, कापिल, अंतर्भेदी, ब्रजस्थ्या, मरुद्धन्व, गौर्जर, महाराष्ट्र, द्राविड, कलिंग, आवतित्य, ओडुप, वंग, गौड, मागध, कौशल्य, केश या राज्यात अनेक भाषा राजे धर्मप्रवर्तक होऊन गेले. शकादी टोळ्या हिमालयातून सिंधू मार्गे येथे आल्या. त्यांनी आर्यावर विजय मिळवून त्यांचे धन स्त्रिया लुबाडून नेले. यानंतर विक्रमादित्याचा वंशज शालिवान गादीवर आला. त्याने चीन व शेजारी राज्याच्या शत्रू नाही जिंकले. वाल्हिक, कामरूप, रोमज, खुरक, शक यावरही त्याने विजय मिळवून त्यांची संपत्ती भारतात आणली. त्यानेच मलिच्छार्य यांच्या देशातील सीमा ठरवली. त्यांना सिंधूच्या पलीकडे त्याने घालून दिले. एकदा तो हिमालयाहून हुनाच्या देशात गेला. तेथे एका पर्वतावर त्याला मलिच्छर धर्माचा संस्थापक भेटला. त्याची चौकशी करून त्यास वंदन करून त्याला मलिच्छमध्ये स्नान करून तो परतला. तेव्हा त्याने अश्वमेध यज्ञ केला. 60 वर्षाने तो स्वर्गात गेला. शालिवाहनानंतर 10 राजे त्याच्या वंशात आले, पण ते अधिकाधिक दुर्बळ होत गेले. 10वा राजा मात्र बलवान राजा भोज होता. 10,000 सेना कालिदासासह तो दिग्जय करायला सिंधू नदी पलीकडे गेला. गांधार, मलेच्छ, काश्मीर, नारव, शट यांना त्याने जिंकले. मरुस्थळातील महादेवाची पूजा केली. तो परतला. यावेळी सिंधूच्या काठी कालिदासाने माहम दास मलेच्छास ठार केले. त्याच्या शिपायांनी महामदाची राख जमिनीत पुरली व ते महदीद बनले, म्हणून ते स्थान मदहीनपूर या नावाने प्रसिद्ध. भोजराजाने
सर्व लोकांना स्वर्गसुख देणारी संस्कृती ही भाषा निर्मिली. प्राकृत भाषेचं राज्य मान्यता मिळाल्याने सर्वसामान्य लोक सुखी झाले. त्याने 50 वर्ष राज्य केले. भोजराजानंतर 7 पिढ्या अल्पायू मंद निघाल्या. त्यानंतर या भूमीत अनेक राजे, छोटी छोटी अनेक ग्रामराज्ये बनली. अग्निवंश प्रबळ झाला. तेही लोक अत्यंत धार्मिक असल्याने सर्वत्र द्वापार युगाचाच भास होत होता. मलेच्छ देखील आर्याप्रमाणेच आचरण करू लागले. यामुळे कली मलेच्छाच्या भीतीने पर्वतावर जाऊन तप करू लागला. श्रीकृष्ण प्रसन्न होताच त्याने मलेच्छाची स्थिती किती वाईट झाली हे त्यांना सांगितले. तेव्हा कृष्ण म्हणाले, मलेच्छ धर्माच्या रक्षणासाठी मी स्वतः अवतार घेईन. त्यानंतर वक्सर नावाच्या गावी व्रतपा नावाच्या कुमारीने नवदुर्गा व्रताने चांडिकेस प्रसन्न करून घेऊन परमबलवान पुत्र मागितले. त्याप्रमाणे तिला वसुमान या राजापासून आवार्य व वत्सराज हे 2 पुत्र झाले. त्यांनी मागध देश जिंकला. भीमाचा वंश वीरन वनराजाचा राजा होता. तो तालवृक्षाप्रमाणे उंच असल्याने त्यास तालन हे नाव पडले. तालनाशी भयंकर युद्ध करून आवार्य वत्सराजाने त्याला निस्तेज केले. नंतर ते तिघे मित्र बनले. त्यांनीच चंद्राची परीक्षा घेतली. भाग 48. पृथ्वीराजाची कथा. महर्षी सूत सांगू लागले, इंद्रप्रस्थाचा राजा अंगपाल याला संतान नव्हते. त्यासाठी त्याने एक शैव यज्ञ केला. यज्ञाच्या प्रसादाने त्या 2 कन्या झाल्या. मोठीचे नाव चंद्रकांती असून धाकटीचे कीर्तिमालिनी असे होते. या मुली मोठ्या झाल्या. अंगद पालाने कान्यकुला देशाच्या राजास मोठे, अजमेराच्या राजास धाकटी याप्रमाणे कन्यादान करून त्यांची लग्ने लावून दिली. हा विवाह सोहळा मोठ्या थाटाने पार पडला. त्यामुळेच हिमालयात तप करणाऱ्या जयशर्मा नावाच्या एका तपस्याने देहत्याग केला. चंद्रकांतेच्या पोटी जन्म घेतला. तोच जयचंद्र होय. कीर्ती मालिनीच्या पोटी 2 भावांचा पृथ्वीराजा जन्मला. वयाच्या 12व्या वर्षीच तो सिंहासी खेळू लागला. हे पाहून अनंगपालाने त्याला सर्व राज्य दिले. तो हिमालयात निघून गेला. पृथ्वीराज गादीवर आल्यानंतर त्याने त्याच्या विरोधी लोकांना दूर केले. त्यामधील प्रद्यात, विद्योत, परिमल, विष्पक इत्यादी मंत्री व सेनापती जयचंद्राकडे गेले व म्हणाले, तुझ्या मावशीचा मुलगा तुझ्या आजोबांनी गादीवर बसला आहे, पण त्यातील अर्धे राज्य तर तुझे आहे असे आम्ही त्याला म्हणताच त्याने हाकलून दिले. जयचंद्राने त्यांना स्वतःच्या पदरी ठेवून घेतले. त्याच्या निर्वाहासाठी महावती पुरीकडे त्यांना दिले. मायावतीपुरीच्या मांडलिक राजा महिपती दुःखाने तेथून निघून दुसऱ्या नगरात गेला. त्याच्या अगमा मालिना या 2 बहिणी त्याने अनुक्रमे भूमिराज व परिमल यांना दिल्या. विवाहानंतर त्याने दुसरीकडे एक किल्ला, दुसरी सुंदरी निर्माण केली. एका चांगल्या मुहूर्ताच्या नगरीच्या वेशीवर त्याने देहली म्हणजे उमरा बसवला होता. जवळच ही नगरी लोकांनी इतकी गजबजली की आश्चर्य वाटेल. त्याने त्याचे नाव देहली म्हणजे दिल्ली असे ठेवले. सुमारे 3 वर्षांनी जयचंद्राने 16 लाख सेना जमवली. त्याने पृथ्वीराजाकडे अर्धे राज्य मागण्यासाठी पत्र पाठवले. पृथ्वीराजाने उत्तर पाठवले की भारतातील सर्व राज्ये मला खंडणी देण्यास नेहमीच पात्र आहे. मी आजपर्यंत तुझ्याकडून खंडणी मागितली नव्हती, आता मात्र सांगतो झाले. अशा तऱ्हेने दोघे महाबल राजे एकमेकाचे शत्रू बनले. अग्निवंशाच्या नाशाचे कारण घडले. पण संयोगिनीतेची पृथ्वीराजाचा विवाह कसा झाला? ऋषींनी सुतांना विचारले. सूत महर्षी सांगू लागले, जयचंद्राच्या 16 राणांपैकी एकीसही अपत्य नव्हते. त्यांच्या गौडराणीच्या सुराभावाने नावाच्या दाशीपासून अतिशय शुभ अशी कन्या त्याला लाभली. ती संयोगिता होय. संयोगिता मोठी झाल्यावर तिच्या स्वयंवरासाठी त्याने मोठमोठ्या राजांना बोलावले. पृथ्वीराजाने संयोगितेविषयी ऐकले होते. त्यावरून तिच्याशी लग्न करण्याची इच्छा त्यास झाली. त्याने त्याचा दूत चंद्रभट याला कान्यकुब्ज परीस पाठवले. तेथे चंद्रभट गेला. त्याने स्वयंवराच्या सभेत पृथ्वीराजाचा सुवर्णाचा पुतळा नेऊन ठेवला. तो पाहून संयोगितेने बाकी सर्व राजांना डावलून त्या पुतळ्यास माळ घातली. ते पाहून चंद्रभट्टाला म्हणाला, तुझ्या स्वामिनीला संयोगिताला पाहिजे असेल तर लढाई करूनच मिळवावी लागेल. हा निरोप ऐकून पृथ्वीराज हत्ती, घोडे, रथ, धनुर्धारी, पायदळ असे प्रचंड सैन्य स्वतःशी 2 भाऊ घेऊन कान्यकुब्जास गेला.
धुंदकार कृष्ण कुमार त्याचे होते. त्याचे सैन्य 30 कोस पसरले होते. राजा जयचंद्राने देखील तोडीस तोड सैन्य जमवले. तसेच स्वयंवराला आलेले 200 राजे लढाईस तयार झाले. ईशा नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर दोन्ही सैन्य आले. रणवाद्ये वाजू लागली. दोन्ही सैन्याने एकमेकावर हल्ला केला. 5 दिवस सैनिक नष्ट होत राहिले. 6व्या दिवशी भद्रदेव महादेवाचे नाव घेऊन पृथ्वीराज शत्रूच्या नगरात घुसला. तो थेट संयोगितेपासी गेला. दोघे एकमेकाच्या सौंदर्याने मोहित झाले. तिची पालखी हस्तगत करून तो व त्याचे सैन्य दिल्लीकडे वेगाने जाऊ लागले. संयोगितेला पळवून नेल्याचे लक्षात येताच जयचंद्राकडचे सैनिक त्याचा पाठलाग करू लागले. त्याच्याशी पृथ्वीराजाचे अर्धे सैन्य लढू लागले. बाकीच्या सैन्यासह तो व संयोगिता दिल्लीत जाऊन पोहोचले. त्या ठिकाणी दिवसभर लढाई झाली. रात्री होताच पृथ्वीराजाचे सैन्य दिल्लीस पळून गेले. त्या पाठोपाठ जयचंद्राकडचे सैन्य दिल्लीस गेले. दिल्लीजवळ परत एकदा भयंकर युद्ध झाले. धुंदकार, प्रद्योत, विद्योत, कृष्णकुमार, रत्नभानू ठार झाले. मूर्छित सैनिकांना घेऊन जयचंद्राचे सैन्य कान्यकुब्जास परतले. पृथ्वीराजाचा विजय, जयचंद्राचा अंश घरोघरी प्रसिद्धी पावले. पृथ्वीराजाने संयोगितेशी विवाह करून आनंदोत्सव केला. भाग 49. पृथ्वीराजाचा पराभव. सूत महर्षी म्हणाले, गंगे काठी भीष्मसिंहाने इंद्राची उपासना करून त्यास प्रसन्न करून घेतले व त्याने दिव्य घोडी मिळवली. त्याचप्रमाणे परिमलाने शंकरास प्रसन्न करून घेऊन श्रीपतीची प्राप्ती होण्याचा वर घेतला. इकडे लक्ष्मणानेही जगन्नाथपुरीस उमापतीस प्रसन्न करून घेऊन ऐरावती शक्तीचे वाहन मिळवले. हे तिघेही जयचंद्राकडे परत आले. महावावती पुरीस राहू लागले. इतर वीरांनी निरनिराळ्या देवांकडून दिव्य वाहने मिळवली. देशराज वत्सराज दोघे बंधू कलियाचा पराभव करून दल वाहन राजाच्या गोपालक राष्ट्रात गेले. तेथे सहस्रचंडी होमात अनेक अजिंक्य रेड्यांना जमिनीवर लोळून त्यांनी श्रेष्ठत्व सिद्ध केले. त्यानंतर दलवाहनाने त्याच्या देवकी ब्राह्मी या कन्यापैकी देशराज याला देवकी वत्सराजास ब्राह्मी यांचे विवाह लावले. त्यांची पूजा करून त्यांना रथ, हत्ती, घोडे, पालख्या भेट म्हणून दिले. हे सर्व घेऊन महावती नगरीस परतली. राजाने वधूंना दागिने दशपूर दिले. देवकीच्या पोटी शिव आज्ञेने देवसिंहाने जन्म घेतला. त्याचे नाव अल्लाह ठेवले. ब्राह्मीच्या पोटी बलखाणी नावाचा पुत्र झाला. 1 वर्षाने वत्सराजास रूपन या शिखंडी अंश जन्मला. ब्राह्मीस सुकनानी उर्फ कृष्णांश हा पवित्र पुत्र झाला. कृष्णांश 3 वर्षाचा झाला असता इंद्र त्याला पाहण्यास आला. त्याने हरिणी नावाची दिव्य जोडी कृष्णांशाला दिली. कृष्णांश 8 वर्षाचा झाला तेव्हाच त्याने लिहिले वाचणे पूर्ण शिकले. तो 9 वर्षाचा झाला तेव्हा अन्वीक्षिणी विद्या, 64 कला, धर्मशास्त्र तो शिंकला. या सर्वांप्रमाणेच तो मल्ल विद्येतही सर्वश्रेष्ठ ठरला. त्याची कीर्ती सर्व दिशांना पसरली. आल्हाद, कृष्णांश, ब्रह्मानंद पुत्र, देवसिंह 4 कुमार आपल्या दिव्य घोड्यावर बसून रानात जाऊन सिंह, रेडा, हरिणाची शिकार करीत 10व्या वर्षानंतर कृष्णांशासह ते प्रमथा वनात गेले. सकाळी समुद्र स्नान, अंबिकेची पूजा, सप्तशेटीची पूजा, कंदमुळे, फळे यांचा आहार, अहिंसावृत्ती असे व्रताचरण करीत राहिले. 1 महिन्याने त्यांच्या भक्तिभावाने अंबिका प्रसन्न झाली. आल्हादास सुरत्व, बलखाणीस बल, देवास काळज्ञान, द्रुपास ब्रह्मज्ञान, कृष्णांशास योगत्व वर म्हणून देवीने दिले. नंतर ते आनंदाने घरोघरी गेले. आषाढ महिन्या लागल्यावर घोड्यावर बसून कृष्णांश एकटाच उर्विया नगरीत गेला. तेथे त्याला राजाने लोखंडी सापळ्यात पकडले. तेथून सुटका करून घेऊन रक्षक सैनिकांशी लढून कृष्ण सुखरूप परतला. त्याला पाहून सर्वांना आनंद झाला. काही दिवसांनी धुंदकार घोडे, उंट, हत्ती, रथ, पायदळ अशी सेना घेऊन चाल करून येत असल्याची वार्ता देवसिंहास काळज्ञानाने समजली. बलखाणी आनंदाने राजास म्हणाला, मी आज त्यांना जिंकून खंडणी घेऊन येतो. भयंकर युद्ध होऊन 60,000 जण मारले गेले. अर्धे अधिक सैन्य शत्रूने कैद केल्याने घाबरले. बलखाणीचे सैन्य कृष्णांशास शरण आले. रात्रीच्या वेळी आल्हाद, देवसिंह, ब्रह्मानंद आदी 5 योद्ध्यांनी शत्रूचे शिरकाण केले.
तेव्हा कृष्ण दिव्य घोडीवर बसून चाल करून गेला. त्याने प्रत्यक्ष पृथ्वीराजाच्या हत्तीवर हल्ला केला. पृथ्वीराजाला कैद करून त्याच्या सैन्याचा पराभव केला. तेव्हा शरमलेल्या पृथ्वीराजाने 5 करोड धन देऊन स्वतःची सुटका करून घेतली व तो स्वस्थानी परत गेला. या धनाचा वापर करून मलखाणीने त्याची नगरी सुधारली. शिरीषपुरी हे नाव नगरीस दिले. परिमल राजाने ती पाहून आनंदाने त्यास आशीर्वाद दिला. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण जंबुकाचा वध वर्णन बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.